एनडीआरएफ मध्ये पण बसणार नाही ते. एनडीआरएफ कुठला रेट देताय आपण आम्हाला? बघा तुम्ही, एनडीआरएफचा 22,500 रेट आहे, तुम्ही 42,000 हेक्टर म्हणताय, डिवायडेड बाय 209 कोटी काढा, किती होतात बघा. अहो काही चाललंय म्हणजे किती होतात सांगा ना मला. म्हणजे पर हेक्टरी एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो मंत्री महोदय? 22,500. आम्ही मागणी किती करतोय? लाखभर रुपये तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या, आणि तुम्ही आम्हाला काय 200-300 रुपये देताय? काय साहेब, कसला हिशोब आहे अध्यक्ष महोदय? कसला हिशोब आहे? काही आम्ही ऐकून घ्यायचं अध्यक्ष महोदय. बसा बसून या बाबतीमध्ये ऐका ना, या बाबतीमध्ये महसूल एक मिनिट. नाही नाही, असं बरोबर नाही. एक मिनिट मंत्री महोदय, एक मिनिट. नाही नाही, हे एक मिनिट. सभागृहाने एकदा सदस्यांनी मंत्री महोदयांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तर तरी ऐकून घ्या. बोला. मी मागाशी सांगितलं की कोकणातला शेतकरी हा चिवट आणि अत्यंत गरीब आणि कष्ट करणारा आहे. या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या दोघांनी आमच्या सगळ्यांच्या बैठक घेतल्या होत्या. या बाबतीमध्ये शेवटी एनडीआरएफचा नियम तर पाटील साहेब सगळ्यांना सारखा आहे, त्यामध्ये आपण हे करू शकत नाही. मी आपल्याला एवढं सांगतो, या बाबतीमध्ये कोकणातले जे लोकप्रतिनिधी जे कोकणातले आहेत, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्या समवेत सर्वांची परत एकदा बैठक घेतली जाईल. चला, प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माननीय कृषी मंत्री साहेब जे बोलतायत अध्यक्ष महोदय, हा जो काय ही जी काय जनभावना आहे, ज्या निलेश राणे साहेब असतील, निकम साहेब जे ते खरी आहे अध्यक्ष महोदय. कधी नाही तर एवढं मोठं नुकसान आमच्या कोकणामध्ये आंबा आणि काजूचं झालेलं आहे अध्यक्ष महोदय. फक्त आपल्याला विनंती आमच्या कृषी मंत्री महोदयांच्या वतीने मी करतो अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकही घेतली. एनडीआरएफ नॉर्मच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची, स्पेशल केस करण्याची तयारी राज्य सरकारची आहे अध्यक्ष महोदय. हे मी तुम्हाला शाश्वती देतो अध्यक्ष महोदय. म्हणजे एनडीआरएफ नॉर्मच्या पलीकडे जाऊन, कारण का जो अहवाल खाली गेलेला आहे अध्यक्ष महोदय, तो 90% नुकसानाचा आहे, जो निलेश राणे साहेबांनी सांगतायत 90% नुकसान. त्याच्या अनुसार कधी नाही की जेवढी मदत राज्य सरकारच्या वतीने आंबा आणि काजू शेतकऱ्यांना भेटेल, हे सभागृहाला मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय. चला, प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 32,407. चला मंत्री महोदय कोण आहेत? नाईक साहेब. नाईक साहेब, अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, काजू मला अध्यक्षांनी सांगितल्यावर मी तयारच आहे ना, मी कसं बसू शकतो? अध्यक्ष महोदय, कोकणामधील काजू आणि आंबा बागाचा वणवा हा आपल्याला सर्वांनाच इथे सभागृहात देखील अनुभवायला मिळतोय. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये काजू आंबा बागांचं नुकसान झालेलं आहे, आणि त्यातच वन खात्यामधल्या जमिनीच्या मध्ये लागलेल्या वणव्यामुळं त्या वन खात्याच्या लगत असलेल्या आंबा काजूच्या बागा या सुद्धा भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. याची उदाहरणं आहेत. उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय, सन्माननीय शासनानं मंत्री महोदयांच्या मार्फत जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये खाजगी मालकी क्षेत्रामधल्या आगी आमच्यामुळे लागत नाहीत असं म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्नाच्या पहिल्या भागामधल्या उत्तरात देत असताना आपण सांगितलं की वन खात्याच्या ज्या आगी लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये 1138 घटना घडल्यात. 1138. तर अध्यक्ष महोदय, 1138 घटना घडल्या,